ولو أننا نزلنا إليهم الملائكة وكلمهم الموتى وحشرنا عليهم كل شيء قبلا ما كانوا ليؤمنوا إلا أن يشاء الله ولكن أكثرهم يجهلون. जर आम्ही यांच्यावर फरिश्ते जरी उतरवले असते आणि मृतलोक यांच्याशी बोलले जरी असते आणि जगभरातील वस्तू जरी यांच्या दृष्टीसमोर गोळा केल्या असत्या तरी सुद्धा यांनी इमान आणलं नसतं. ही गोष्ट वेगळी की अल्लाहचं मनोरथ हेच असावं की यांनी इमान आणावं, परंतु बहुतेक जण नादानीच्या गोष्टी करतात. وكذلك جعلنا لكل نبي عدوا شياطين الإنس والجن يوحي بعضهم إلى بعض زخرف القول غرورا ولو شاء ربك ما فعلوه فذرهم وما يفترون. आणि आम्ही तर अशा प्रकारे नेहमी शैतान मानव आणि शैतान जिन यांना प्रत्येक नबीचे शत्रू बनवला आहे, जे एक दुसऱ्यावर आकर्षक गोष्टी, धोकेबाजी आणि फसवणूक म्हणून प्रकट करत राहिले आहेत. जर तुमच्या रबची ही इच्छा असती की त्यांनी असे करू नये तर त्यांनी कधीही केलं नसतं. म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या स्थितीत सोडून द्या की त्यांनी कुभंड रचित राहावं. وَلِتَصْغَى إِلَيْهِ أَفْئِدَةُ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِالْآخِرَةِ وَلِيَرْضَوْهُ وَلِيَقْتَرِفُوا مَا هُمْ مُقْتَرِفُونَ. हे सर्व काही आम्ही त्यांना याच करता करू देत आहोत की जे लोक परलोकावर इमान राखत नाहीत त्यांची हृदय या आकर्षक फसवणुकीकडे आकर्षली जावीत आणि त्यांना ते प्रसन्न व्हावेत आणि त्या वाईट गोष्टींची कमाई करावी ज्यांची कमाई ते करू इच्छितात. أفغير الله أبتغي حكما وهو الذي أنزل إليكم الكتاب مفصلا والذين آتيناهم الكتاب يعلمون أنه منزل من ربك بالحق فلا تكونن من الممترين. मग ज्यार ती वस्तुस्थिती अशी आहे तर काय मी अल्लाहखेरीज इतर कोणी निर्णय लावणारा शोधावा? खरं पाहता त्याने तर सर्व तपशिलासहित तुमच्याकडे ग्रंथ उतरवला आहे आणि ज्या लोकांना आम्ही तुमच्या अगोदर ग्रंथ दिला होता त्यांना माहित आहे की हा ग्रंथ तुमच्या रबकडूनच सत्यानिशी उतरला आहे, म्हणून तुम्ही शंका घेणाऱ्यांमध्ये सामील होऊ नका. وَتَمَّتْ كَلِمَةُ رَبِّكَ صِدْقًا وَعَدْلًا لَا مُبَدِّلَ لِكَلِمَاتِهِ وَهُوَ السَّمِيعُ الْعَلِيمُ. तुमच्या रबचं वचन सत्य आणि न्यायाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. कोणी त्याच्या आदेशांना बदलणारा नाही आणि तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो. وَإِن تُطِعْ أَكْثَرَ مَن فِي الْأَرْضِ يُضِلُّوكَ عَن سَبِيلِ اللَّهِ إِن يَتَّبِعُونَ إِلَّا الظَّنَّ وَإِنْ هُمْ إِلَّا يَخْرُصُونَ. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जर तुम्ही त्या लोकांतील बहुसंख्याकांच्या सांगण्यावरून वागू लागला जे भूतलावर वास्तव्य करून आहेत तर ते तुम्हाला अल्लाहच्या मार्गापासून भ्रष्ट करतील. ते तर फक्त कल्पनेच्या आधारे चालतात आणि तर्क लढवतात. إن ربك هو أعلم من يضل عن سبيله وهو أعلم بالمهتدين. खरं पाहता तुमचा रब अधिक चांगल्या प्रकारे जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून हटला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे. فكلوا مما ذكر اسم الله عليه إن كنتم بآياته مؤمنين. मग जर तुम्ही लोक अल्लाहच्या आयतींवर इमान राखता तर ज्या जनावरावर अल्लाहचा नामोच्चारण केला गेला आहे त्याचं मांस खा. وما لكم ألا تأكلوا مما ذكر اسم الله عليه وقد فصل لكم ما حرم عليكم إلا ما اضطررتم إليه وإن كثيرا ليضلون بأهوائهم بغير علم إن ربك هو أعلم بالمعتدين. बरं कारण काय आहे की तुम्ही ती वस्तू खाऊ नये ज्यावर अल्लाहचा नामोच्चार झाला असावा? वस्तुतः ज्या वस्तूंचा उपयोग अगदी नाईलाज झाल्याखेरीज इतर सर्व परिस्थितीत अल्लाहनं निषिद्ध ठरवला आहे त्यांचा तपशील त्यानं तुम्हाला दिला आहे. पुष्कळशा लोकांची परिस्थिती अशी आहे की ज्ञानाविना केवळ आपल्या इच्छेपोटी पथभ्रष्ट करणाऱ्या गोष्टी करतात. या मर्यादा ओलांडणाऱ्यांना तुमचा रब चांगल्या प्रकारे जाणतो. وَذَرُوا ظَاهِرَ الْإِثْمِ وَبَاطِنَهُ إِنَّ الَّذِينَ يَكْسِبُونَ الْإِثْمَ سَيُجْزَوْنَ بِمَا كَانُوا يَقْتَرِفُونَ. तुम्ही उघड गुन्ह्यापासून अलिप्त राहा आणि गुप्त गुन्ह्यापासून सुद्धा. जे लोक पापांची कमाई करतात ते आपल्या या कमाईचा मोबदला अवश्य प्राप्त करतील.
ولا تأكلوا مما لم يذكر اسم الله عليه وإنه لفسق وإن الشياطين ليوحون إلى أوليائهم ليجادلوكم وإن أطعتموهم إنكم لمشركون. आणि जे जनावर अल्लाहचं नाव घेऊन कापलं गेलं नसेल त्याचं मांस खाऊ नका. असं करणं अवैज्ञ होय. शैतान आपल्या सोबत्यांच्या मनात शंका आणि आक्षेप भरवतात ते याकरता की त्यांनी तुमच्याशी भांडण करावं. परंतु जर तुम्ही त्यांची आज्ञा मानली तर निश्चितपणे तुम्ही अनेकेश्वरवादी आहात. أَوَمَنْ كَانَ مَيْتًا فَأَحْيَيْنَاهُ وَجَعَلْنَا لَهُ نُورًا يَمْشِي بِهِ فِي النَّاسِ كَمَنْ مَثَلُهُ فِي الظُّلُمَاتِ لَيْسَ بِخَارِجٍ مِنْهَا كَذَلِكَ زُيِّنَ لِلْكَافِرِينَ مَا كَانُوا يَعْمَلُونَ. तो मनुष्य की जो अगोदर मृत होता मग आम्ही त्याला जीवन दिलं आणि त्याला प्रकाश प्रदान केला की ज्याच्या उजेडात तो लोकांमध्ये जीवनाची वाटचाल करतो. तो त्या माणसासारखा होऊ शकतो काय की जो अंधकारात पडलेला असावा आणि कोणत्याही प्रकारे त्यातून बाहेर पडत नसावा. काफिरांकरता तर त्यांची कृत्य अशाच प्रकारे आकर्षक बनवण्यात आली आहेत. وَكَذَلِكَ جَعَلْنَا فِي كُلِّ قَرْيَةٍ أَكَابِرَ مُجْرِمِيهَا لِيَمْكُرُوا فِيهَا وَمَا يَمْكُرُونَ إِلَّا بِأَنفُسِهِمْ وَمَا يَشْعُرُونَ. आणि अशाच प्रकारे मी प्रत्येक वस्तीत तिच्या मोठमोठ्या अपराध्यांना गुंतवलं आहे की तेथे त्यांनी आपल्या कुटील नीतीचं जाळं पसरावं. खरं पाहता ते आपल्या कुटीलतेच्या जाळ्यात स्वतःच गुरफटतात परंतु त्यांना त्याचं भान नाही. وَإِذَا جَاءَتْهُمْ آيَةٌ قَالُوا لَن نُّؤْمِنَ حَتَّى نُؤْتَىٰ مِثْلَ مَا أُوتِيَ رُسُلُ اللَّهُ أَعْلَمُ حَيْثُ يَجْعَلُ رِسَالَتَهُ سَيُصِيبُ الَّذِينَ أَجْرَمُوا صَغَارٌ عِندَ اللَّهِ وَعَذَابٌ شَدِيدٌ بِمَا كَانُوا يَمْكُرُونَ. जेव्हा त्यांच्यासमोर एखादी आयत येते तेव्हा ते सांगतात आम्ही मान्य करणार नाही जोपर्यंत की ती गोष्ट स्वतः आम्हाला दिली जात नाही जी अल्लाहच्या प्रेषितांना दिली गेली आहे. अल्लाह अधिक चांगल्या प्रकारे जाणतो की आपल्या प्रेषितांचं काम कोणाकडून घ्यावं आणि कसं घ्यावं. जवळच आहे तो काळ की जेव्हा या अपराधींना आपल्या कुटीलतेपायी अल्लाहपाशी अपमान आणि कठोर यातनेला सामोरं जावं लागेल. فمن يرد الله أن يهديه يشرح صدره للإسلام ومن يرد أن يضله يجعل صدره ضيقا حرجا كأنما يصعد في السماء كذلك يجعل الله الرجس على الذين لا يؤمنون. म्हणून ही वस्तुस्थिती आहे की ज्याला अल्लाह मार्गदर्शन प्रदान करण्याची इच्छा करतो त्याची छाती इस्लाम करता मोकळी करतो आणि ज्याला पथभ्रष्टतेत गुरफटविण्याची इच्छा करतो त्याच्या छातीला संकुचित बनवतो आणि अशा प्रकारे दाबतो की इस्लामची कल्पना करताच त्याला असं वाटू लागतं जणू त्याचा आत्मा वर आकाशाकडे गमन करत आहे. अशा प्रकारे अल्लाह सत्यापासून पलायन आणि त्याची द्वेषाची अपवित्रता त्या लोकांवर प्रस्थापित करतो जे ईमान आणत नाहीत. وَهَذَا صِرَاطُ رَبِّكَ مُسْتَقِيمًا قَدْ فَصَّلْنَا الْآيَاتِ لِقَوْمٍ يَذَّكَّرُونَ. वास्तविकतः हा मार्ग तुमच्या रबचा सरळ मार्ग आहे आणि त्याची चिन्ह त्या लोकांकरता स्पष्ट केली आहेत जे उपदेश आत्मसात करतात. لهم دار السلام عند ربهم وهو وليهم بما كانوا يعملون. त्यांच्या रबजवळ त्यांच्याकरता शांतीचं निवासस्थान आहे आणि तो त्यांचा वाली आहे त्या उचित कार्यप्रणालीमुळे जी त्यांनी अंगीकारली. ويوم يحشرهم جميعا يا معشر الجن قد استكثرتم من الإنس وقال أولياؤهم من الإنس ربنا استمتع بعضنا ببعض وبلغنا أجلنا الذي أجلت لنا قال النار مثواكم خالدين فيها إلا ما شاء الله إن ربك حكيم عليم. ज्या दिवशी अल्लाह या सर्वांना घेरून एकत्र करील त्या दिवशी तो जिनमधील शैतान यांना संबोधून फरमावेल हे जिन समुदाय तुम्ही तर मानवजातीवर चांगलेच हात मारले. मानवांपैकी जे त्यांचे सोबती होते ते म्हणतील हे पालनकर्त्या आम्हापैकी प्रत्येकानं एकमेकाला चांगलंच हाताळलं आहे आणि आम्ही त्या घटकेपर्यंत येऊन पोचलो आहोत जी तू आम्हासाठी निश्चित केली होती. अल्लाह फरमावेल बरं तर अग्नी तुमचं निवासस्थान आहे त्यात तुम्ही सदैव राहाल. त्यापासून तेच लोक वाचतील ज्यांना अल्लाह वाचू इच्छिल. निसंशय तुमचा रब बुद्धिमान आणि सर्वज्ञ आहे.
وكذلك نولي بعض الظالمين بعضا بما كانوا يكسبون. पहा, अशा प्रकारे आम्ही परलोकात जालिमांना एकमेकांचे सोबती बनवू, हे त्या कमाईमुळे जिथे जगात एक दुसऱ्याच्या सहकार्याने करत असत. يا معشر الجن والإنس ألم يأتكم رسل منكم يقصون عليكم آياتي وينذرونكم لقاء يومكم هذا قالوا شهدنا على أنفسنا وغرتهم الحياة الدنيا وشهدوا على أنفسهم أنهم كانوا كافرين. त्याप्रसंगी अल्लाह त्यांना हे देखील विचारेल की हे जिन आणि मानव समुदाय काय तुमच्यापाशी स्वतः तुमच्यापैकी जसे प्रेषित आले नव्हते की जे तुम्हाला माझ्या आयती ऐकवीत असत आणि या दिवसाच्या परिणामाचं भय दाखवित असत. ते म्हणतील, होय, आम्ही आमच्या विरुद्ध स्वतःच ग्वाही देत आहोत. आज लौकिक जीवनाने या लोकांना फसवलं आहे, परंतु त्यावेळेला ते स्वतः आपल्या विरुद्ध ग्वाही देतील की ते काफिर होते. ذلك أن لم يكن ربك مهلك القرى بظلم وأهلها غافلون. ही साक्ष त्यांच्याकडून या कारणास्तव घेतली जाईल की हे सिद्ध व्हावं की तुमचा रब वस्त्यांना अत्याचाराने नष्ट करणारा नव्हता, जेव्हा त्यांचे निवासी वास्तवतेपासून अनभिज्ञ असावेत. وَلِكُلٍّ دَرَجَاتٌ مِّمَّا عَمِلُوا وَمَا رَبُّكَ بِغَافِلٍ عَمَّا يَعْمَلُونَ. प्रत्येक माणसाचा दर्जा त्याच्या कृत्यानुसार आहे आणि तुमचा रब लोकांच्या कृत्यापासून गाफील नाही. وَرَبُّكَ الْغَنِيُّ ذُو الرَّحْمَةِ إِن يَشَأْ يُذْهِبْكُمْ وَيَسْتَخْلِفْ مِن بَعْدِكُم مَّا يَشَاءُ كَمَا أَنشَأَكُم مِّن ذُرِّيَّةِ قَوْمٍ آخَرِينَ. तुमचा रब निरपेक्ष आहे आणि कृपा त्याचा शिस्त आहे. जर तो इच्छील तर तुम्हाला नेईल आणि तुमच्या जागी इतर ज्या लोकांना इच्छील त्यांना आणील, ज्याप्रमाणे त्यानं तुम्हाला इतर काही लोकांच्या वंशातून उभं केलं. إنما توعدون لآت وما أنتم بمعجزين. तुम्हाला ज्या गोष्टींचं वचन दिलं जात आहे ती निश्चितच येणार आहे आणि तुम्ही अल्लाहला जेर करण्याचं सामर्थ्य बाळगत नाही. قل يا قوم اعملوا على مكانتكم إني عامل فسوف تعلمون من تكون له عاقبة الدار إنه لا يفلح الظالمون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगून टाका की लोकहो, तुम्ही आपल्या जागी कृत्य करत राहा आणि मी सुद्धा आपल्या जागी कृत्य करत आहे. लवकरच तुम्हाला माहीत पडेल की शेवट कोणाकरता बेहतर ठरणार आहे. अशी वस्तुस्थिती आहे की अत्याचारी केव्हाही सफल होऊ शकत नाहीत. وَجَعَلُوا لِلَّهِ مِمَّا ذَرَأَ مِنَ الْحَرْثِ وَالْأَنْعَامِ نَصِيبًا فَقَالُوا هَذَا لِلَّهِ بِزَعْمِهِمْ وَهَذَا لِشُرَكَائِنَا فَمَا كَانَ لِشُرَكَائِهِمْ فَلَا يَصِلُ إِلَى اللَّهِ وَمَا كَانَ لِلَّهِ فَهُوَ يَصِلُ إِلَى شُرَكَائِهِمْ سَاءَ مَا يَحْكُمُونَ. ज्या लोकांनी अल्लाह करता स्वतः त्यानं उत्पन्न केलेल्या शेती आणि जनावरांपैकी एक वाटा ठरवला आहे आणि सांगतात की हा अल्लाह करता आहे स्वकल्पनेनं आणि ह्या आम्ही ठरवलेल्या ईश भागीदारी करता, मग जो वाटा त्यांनी ठरवलेल्या भागीदार देवांकरता आहे तो तर अल्लाहला पोचत नाही, परंतु जो अल्लाहसाठी आहे तो त्यांच्या भागीदार देवांना पोचतो. किती वाईट निर्णय घेतात हे लोक. وَكَذَلِكَ زَيَّنَ لِكَثِيرٍ مِّنَ الْمُشْرِكِينَ قَتْلَ أَوْلَادِهِمْ شُرَكَاؤُهُمْ لِيُرْدُوهُمْ وَلِيَلْبِسُوا عَلَيْهِمْ دِينَهُمْ وَلَوْ شَاءَ اللَّهُ مَا فَعَلُوهُ فَذَرْهُمْ وَمَا يَفْتَرُونَ. आणि अशाच प्रकारे कित्येक बहुदेववाद्यांसाठी त्यांच्या भागीदार देवांनी त्यांच्या मुलांच्या हत्येला आकर्षक बनवलं आहे, जेणेकरून त्यांनी त्यांना विनाशात टाकावं आणि त्यांच्याकरता त्यांचा धर्म शंकास्पद बनवावा. जर अल्लाहने इच्छिलं असतं तर त्यांनी तसं केलं नसतं. म्हणून त्यांना सोडा की यांनी आपल्या कुंभाड रचण्यात मग्न राहावं. وقالوا هذه أنعام وحرث حجر لا يطعمها إلا من نشاء بزعمهم وأنعام حرمت ظهورها وأنعام لا يذكرون اسم الله عليها افتراء عليه سيجزيهم بما كانوا يفترون. सांगतात की ही जनावरं आणि ही शेती सुरक्षित आहेत, यांना फक्त तेच लोक खाऊ शकतात
ज्यांना आम्ही खाऊ द्यावं. वस्तुतः हे निर्बंध त्यांचे स्वनिर्मित आहेत. मग काही जनावरं आहेत ज्यांच्यावर स्वार होणं आणि ओझं लादणं निषिद्ध केलं गेलं आहे, आणि काही जनावरं आहेत ज्यांच्यावर हे अल्लाहचं नामोच्चारण करत नाहीत, आणि सर्व काही त्यांनी अल्लाहवर मिथ्या रचले आहे. लवकरच अल्लाह त्यांना त्यांच्या कुंभाड रचण्याचा बदला देईल. अल्लाहवर मिथ्या रचले आहे. लवकरच अल्लाह त्यांना त्यांच्या कुंभाड रचण्याचा बदला देईल. وقالوا ما في بطون هذه الأنعام خالصة لذكورنا ومحرم على أزواجنا وإن يكن ميتة فهم فيه شركاء سيجزيهم وصفهم إنه حكيم عليم. आणि सांगतात की जे काही या जनावरांच्या पोटात आहे हे पुरुषांकरता विशिष्ट आहे आणि आमच्या स्त्रियांसाठी निषिद्ध आहे. परंतु जर ते मृत असेल तर ते खाण्यात दोघं सामील होऊ शकतात. या गोष्टी ज्या ज्यांनी रचल्या आहेत त्यांचं फळ अल्लाह त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. निसंशय तो बुद्धिमान आहे आणि सर्व गोष्टींची त्याला खबर आहे. قد خسر الذين قتلوا أولادهم سفها بغير علم وحرموا ما رزقهم الله افتراء على الله قد ضلوا وما كانوا مهتدين. खचितच तोट्यात आले ते लोक ज्यांनी आपल्या मुलांना अज्ञानानं आणि नादानपणे ठार केलं आणि अल्लाहच्या दिलेल्या रोजीला अल्लाहवर थोटांड रचून निषिद्ध मानलं. निश्चितच ते मार्गभ्रष्ट झाले आणि कदापि ते सरळ मार्ग प्राप्त करणाऱ्यांपैकी नव्हते. وهو الذي أنشأ جنات معروشات وغير معروشات والنخل والزرع مختلفا أكله والزيتون والرمان متشابها وغير متشابه كلوا من ثمره إذا أثمر وآتوا حقه يوم حصاده ولا تسرفوا إنه لا يحب المسرفين. तो अल्लाहच आहे ज्यानं तऱ्हेतऱ्हेच्या बागा आणि वेलींचे लता मंडपी उद्यान आणि पाणथळ ओएसिस निर्माण केले. शेती उगवली ज्यापासून विविध प्रकारची खाद्यान्न प्राप्त होतात. त्यानं जैतून, ऑलिव्ह आणि डाळिंबची झाडं निर्माण केली ज्यांची फळं स्वरूपात सदृश्य बाळगतात आणि स्वादात विभिन्न असतात. खा यांची फळं जेव्हा ही भरतील आणि अल्लाहचा हक्क अदा करा जेव्हा त्याचं पीक कापाल, आणि मर्यादेचं उल्लंघन करू नका की अल्लाह मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांना पसंत करत नाही. ومن الأنعام حمولة وفرشا كلوا مما رزقكم الله ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين. मग तोच आहे ज्यानं चतुष्पादापैकी ती जनावरं देखील निर्माण केली ज्यांच्याकडून स्वारी आणि ओझं वाहण्याची कामं घेतली जातात, आणि ती जनावरं देखील जे खाण्याच्या आणि अंथरण्याच्या उपयोगी पडतात. खा त्या वस्तूंतून ज्या अल्लाहनं तुम्हाला प्रदान केल्या आहेत, आणि शैतानचं अनुकरण करू नका की तो तुमचा उघड शत्रू आहे. 8 أزواج من الضأن 2 ومن المعز 2 قل أذكرين حرم أم الأنثيين أم اشتملت عليه أرحام الأنثيين نبئوني بعلم إن كنتم صادقين. हे 8 नर आणि माद्या आहेत, 2 मेंढ्यांच्या जातीचे आणि 2 शेळ्यांच्या जातीचे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना विचारा की अल्लाहनं त्यांचे नर हराम केलेले आहेत की माद्या, अथवा ती कोकरं जे मेंढ्या आणि शेळ्यांच्या पोटात आहेत. ठीक ठीक ज्ञानाच्या आधारे सांगा जर तुम्ही खरे असाल. ومن الإبل 2 ومن البقر 2 قل أذكرين حرم أم الأنثيين أم اشتملت عليه أرحام الأنثيين أم كنتم شهداء إذ وصاكم الله بهذا فمن أظلم ممن افترى على الله كذبا ليضل الناس بغير علم إن الله لا يهدي القوم الظالمين. आणि अशाच तऱ्हेनं 2 उंटांच्या जातीचे आणि 2 गायीच्या जातीचे. विचारा त्यांचे नर अल्लाहनं हराम केलेले आहेत अथवा माद्या की वासरं जी उंटीळ आणि जी गायीच्या पोटात आहेत. काय तुम्ही त्यावेळी हजर होता जेव्हा अल्लाहनं हे हराम केल्याची आज्ञा तुम्हाला दिली होती? मग त्या माणसापेक्षा मोठा जालिम दुसरा कोण असेल ज्यानं अल्लाहशी संबंधित करून खोटी गोष्ट सांगावी जेणेकरून ज्ञानाविनाच लोकांना चुकीचं मार्गदर्शन करावं? निसंशय
अल्लाह अशा जालिमांना सरळ मार्ग दाखवत नसतो. قل لا أجد فيما أوحي إلي محرما على طاعم يطعمه إلا أن يكون ميتة أو دما مسفوحا أو لحم خنزير فإنه رجس أو فسقا أهل لغير الله به فمن اضطر غير باغ ولا عاد فإن ربك غفور رحيم. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की जे दिव्य प्रकटन वह्य माझ्याजवळ आला आहे त्याच्यात तर मला कोणतीही वस्तू अशी आढळत नाही जी एखाद्या खाणाऱ्यासाठी निषिद्ध असावी, याखेरीज किती मृत असावी किंवा सांडलेलं रक्त असावं अथवा डुकराचं मांस जे अशुद्ध आहे अथवा अशी अवैज्ञा की अल्लाहशिवाय इतर कोणाच्या नावानं प्राणी कापला गेला असावा. मग एखाद्यानं नाईलाजानं यांच्यातील एखादी वस्तू खाल्ली, याखेरीज की तो अवैज्ञा करण्याची इच्छा बाळगत असावा आणि याखेरीज की तो गरजेच्या मर्यादेचं उल्लंघन करत असावा, तर निसंशय तुमचा रब क्षमा करणारा आणि दया दाखवणारा आहे. وعلى الذين هادوا حرمنا كل ذي ظفر ومن البقر والغنم حرمنا عليهم شحومهما إلا ما حملت ظهورهما أو الحوايا أو ما اختلط بعظم ذلك جزيناهم ببغيهم وإنا لصادقون. आणि ज्या लोकांनी यहुदी धर्म अवलंबला त्यांच्यासाठी आम्ही नखधारी सर्व प्राणी निषिद्ध केले होते आणि गाय आणि बकरीची चरबी देखील, या व्यतिरिक्त की त्यांच्या पाठींना आणि त्यांच्या आतड्यांना लागलेली असावी अथवा हाडांना लागलेली असावी, हे आम्ही त्यांना त्यांच्या शिरजोरीची शिक्षा दिली होती. आणि हे जे काही आम्ही सांगत आहोत अगदी खरं सांगत आहोत. فإن كذبوك فقل ربكم ذو رحمة واسعة ولا يرد بأسه عن القوم المجرمين. आणि आता जर त्यांनी तुम्हाला खोटं ठरवलं तर त्यांना सांगा की तुमच्या रबचं कृपाछत्र विस्तृत आहे आणि अपराध्यांपासून त्याचा प्रकोप परतावला जाऊ शकत नाही. سيقول الذين أشركوا لو شاء الله ما أشركنا ولا آباؤنا ولا حرمنا من شيء كذلك كذب الذين من قبلهم حتى ذاقوا بأسنا قل هل عندكم من علم فتخرجوه لنا إن تتبعون إلا الظن وإن أنتم إلا تخرصون. हे अनेकेश्वरवादी लोक तुमच्या या गोष्टींच्या उत्तरादाखल जरूर सांगतील की जर अल्लाहने इच्छिलं असतं तर आम्हीही शिर्क अनेकेश्वरवाद केलं नसतं आणि आमच्या वाडवडिलांनी देखील, आणि आम्ही एखाद्या वस्तूला हराम देखील ठरवलं नसतं. अशाच खोट्या गोष्टी रचून रचून यांच्या पूर्वीच्या लोकांनी देखील सत्याला खोटं ठरवलं होतं. इत पावेतो की सरदेशेवटी आमच्या प्रकोपाचा आस्वाद त्यांनी चाखला. त्यांना सांगा, तुमच्याजवळ काही ज्ञान आहे काय जे तुम्ही आमच्यासमोर सादर करू शकाल? तुम्ही तर केवळ कल्पनेनं चालत आहात, नुसते तर्क लढवत आहात. قل فلله الحجة البالغة فلو شاء لهداكم أجمعين. सांगा, तुमच्या या हुज्जतींविरुद्ध सत्याप्रत नेणारे बोधप्रमाण तर अल्लाहपाशी आहे. निसंशय जर अल्लाहनं इच्छिलं असतं तर तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं असतं. قل هلم شهداءكم الذين يشهدون أن الله حرم هذا فإن شهدوا فلا تشهد معهم ولا تتبع أهواء الذين كذبوا بآياتنا والذين لا يؤمنون بالآخرة وهم بربهم يعدلون. यांना सांगा की आणा आपले ते साक्षीदार जे या गोष्टीची साक्ष देतील की अल्लाहनेच या वस्तू हराम केल्या आहेत. मग जर त्यांनी साक्ष दिली तर तुम्ही त्यांच्याबरोबर ग्वाही देऊ नका आणि त्यांच्या इच्छेचं मुळीच अनुसरण करू नका, ज्यांनी आमच्या आयती खोट्या ठरवल्या आहेत आणि जे मरणोत्तर जीवनाचा इन्कार करतात आणि जे इतरांना आपल्या रबचा समकक्ष ठरवतात. قل تعالوا أتل ما حرم ربكم عليكم ألا تشركوا به شيئا وبالوالدين إحسانا ولا تقتلوا أولادكم من إملاق نحن نرزقكم وإياهم ولا تقربوا الفواحش ما ظهر منها وما بطن ولا تقتلوا النفس التي حرم الله إلا بالحق ذلكم وصاكم به لعلكم تعقلون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा
की या मी तुम्हाला ऐकवतो की तुमच्या रबने तुमच्यावर कोणते निर्बंध घातले आहेत, हे की त्याच्या समवेत कुणालाही भागीदार बनवू नका आणि आईवडिलांशी नेक व्यवहार करा आणि आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार मारू नका. आम्ही तुम्हाला देखील रोजी देतो आणि त्यांनाही देऊ आणि अश्लील गोष्टींच्या जवळपास देखील फिरकू नका, मग त्या उघड असोत किंवा गुपित. आणि कोणत्याही जीवाला ज्याला अल्लाहनं आदरणीय ठरवलं आहे ठार करू नका, परंतु सत्यानिशी. या गोष्टी आहेत ज्यांचा आदेश त्यानं तुम्हाला दिला आहे. कदाचित तुम्ही बुद्धीचा उपयोग कराल. ولا تقربوا مال اليتيم إلا بالتي هي أحسن حتى يبلغ أشده وأوفوا الكيل والميزان بالقسط لا نكلف نفسا إلا وسعها وإذا قلتم فاعدلوا ولو كان ذا قربى وبعهد الله أوفوا ذلكم وصاكم به لعلكم تذكرون. आणि हे की अनाथाच्या संपत्तीजवळ जाऊ नका, परंतु अशा मार्गानं की जो उत्तम असावा, येत पावेतो की त्यानं प्रौढत्व गाठावं आणि वजनमापात काटेकोर न्याय पाळा. आम्ही प्रत्येक माणसावर जबाबदारीचा तितकाच भार टाकतो जितका त्याच्या आवाक्यात आहे. आणि जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा न्यायोचित बोला, मग ती बाब आपल्या नातेवाईकांची का असेना, आणि अल्लाहशी केल्या कराराची पूर्तता करा. या गोष्टीचे आदेश अल्लाहने तुम्हाला दिले आहेत. कदाचित तुम्ही उपदेशाचा स्वीकार कराल. وأن هذا صراطي مستقيما فاتبعوه ولا تتبعوا السبل فتفرق بكم عن سبيله ذلكم وصاكم به لعلكم تتقون. तसंच त्याचा आदेश असा आहे की हाच माझा सरळ मार्ग आहे, म्हणून तुम्ही याच मार्गावर चला आणि इतर मार्गावर चालू नका की ते त्याच्या मार्गापासून हटवून तुम्हाला परागंदा करतील. हाच आहे तो आदेश जो तुमच्या रबने तुम्हाला दिला आहे. कदाचित तुम्ही वक्रचालीपासून दूर राहाल. ثم آتينا موسى الكتاب تماما على الذي أحسن وتفصيلا لكل شيء وهدى ورحمة لعلهم بلقاء ربهم يؤمنون. मग आम्ही मूसा अलैहिस्सलाम यांना ग्रंथ प्रदान केला होता जो सद्वर्तनाचा अंगीकार करणाऱ्या माणसांवर देणगीची परिपूर्तता आणि प्रत्येक आवश्यक गोष्टीचा तपशील आणि पुरेपूर मार्गदर्शन आणि कृपा होता. आणि यासाठी बनी इस्रायलना दिला गेला होता की कदाचित लोक आपल्या रबच्या भेटीवर ईमान आणतील. وهذا كتاب أنزلناه مبارك فاتبعوه واتقوا لعلكم ترحمون. आणि अशाच प्रकारे हा ग्रंथ आम्ही उतरवला आहे, एक बरकतवान ग्रंथ, म्हणून तुम्ही याचं अनुसरण करा आणि अल्लाहला भिवून वागा. दुरापास्त नाही की तुमच्यावर दया केली जावी. أن تقولوا إنما أنزل الكتاب على طائفتين من قبلنا وإن كنا عن دراستهم لغافلين. आता तुम्ही असं सांगू शकणार नाही की ग्रंथ तर आमच्या पूर्वीच्या 2 समूहांना दिले गेले होते आणि आम्हाला काहीच माहित नव्हतं की ते काय पढत आणि पढवत असत. أو تقولوا لو أنا أنزل علينا الكتاب لكنا أهدى منهم فقد جاءكم بينة من ربكم وهدى ورحمة فمن أظلم ممن كذب بآيات الله وصدف عنها سنجزي الذين يصدفون عن آياتنا سوء العذاب بما كانوا يصدفون. आणि तुम्ही आता हा बहाणा देखील करू शकत नाही की जर आमच्यावर ग्रंथ उतरवला गेला असता तर आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त सरळ मार्गी सिद्ध झालो असतो. तुमच्याकडे तुमच्या रबकडून उज्ज्वल प्रमाण आणि मार्गदर्शन आणि कृपा आलेली आहे. आता त्याच्यापेक्षा मोठा जालिम कोण असेल जो अल्लाहच्या आयती खोट्या ठरवत असावा आणि त्यांच्यापासून पराडमुख होत असावा. जे लोक आमच्या आयतीपासून पराडमुख होतात त्यांना या तोंड फिरवण्याबद्दल आम्ही अत्यंत वाईट शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. هل ينظرون إلا أن تأتيهم الملائكة أو يأتي ربك أو يأتي بعض آيات ربك يوم يأتي بعض آيات ربك لا ينفع نفسا إيمانها لم تكن آمنت من قبل أو كسبت في إيمانها خيرا قل انتظروا إنا منتظرون. मग काय लोक आता या प्रतीक्षेत आहेत की फरिश्त्यांनी त्यांच्यासमोर येऊन ठेपावं अथवा तुमचा रब स्वतः यावा किंवा तुमच्या रबच्या काही स्पष्ट निशाण्या प्रकट व्हाव्यात.
ज्या दिवशी तुमच्या रबच्या काही विशिष्ट निशाण्या प्रकट होतील तेव्हा मग एखाद्या अशा माणसाला त्याचा इमान काहीही लाभ पोहोचवणार नाही ज्यानं अगोदर इमान आणलं नसेल किंवा ज्यानं आपल्या इमानमध्ये कोणताही भलेपणा कमावला नसेल. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की बरं तर तुम्ही वाट पहा, आम्ही देखील प्रतीक्षा करत आहोत. إن الذين فرقوا دينهم وكانوا شيعا لست منهم في شيء إنما أمرهم إلى الله ثم ينبئهم بما كانوا يفعلون. ज्या लोकांनी आपल्या दीनचे तुकडे तुकडे करून टाकले आणि गटागटात विभाजित झाले, खचितच त्यांच्याशी तुमचा काडी मात्र संबंध नाही. त्यांचा मामला तर अल्लाहच्या अधीन आहे. तोच त्यांना दाखवेल की त्यांनी काय काय केलं आहे. من جاء بالحسنة فله عشر أمثالها ومن جاء بالسيئة فلا يجزى إلا مثلها وهم لا يظلمون. जो अल्लाहच्या हुजुरात नेकी घेऊन येईल त्याच्यासाठी 10 पट मोबदला आहे आणि जो वाईटपणा घेऊन येईल त्याला तेवढाच मोबदला दिला जाईल जितका गुन्हा त्यानं केला आहे आणि कोणावरही अत्याचार केला जाणार नाही. قل إنني هداني ربي إلى صراط مستقيم دينا قيما ملة إبراهيم حنيفا وما كان من المشركين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा, माझ्या रबने खचितच मला सरळ मार्ग दाखवला आहे, अगदी सरळ दिन ज्याच्यात कोणतीही वक्रता नाही. इब्राहिम अलैहिस्सलामची पद्धत जी त्यानं एकाग्रतेने अवलंबली होती आणि तो अनेकेश्वरवाद्यांपैकी नव्हता. قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين لا شريك له وبذلك أمرت وأنا أول المسلمين. सांगा, माझी नमाज, माझ्या तमाम उपासनेच्या पद्धती, माझं जीवन आणि मरण सर्व काही सर्व जगांचा स्वामी अल्लाहसाठीच आहे, ज्याचा कोणीही भागीदार नाही. अशीच मला आज्ञा दिली गेली आहे आणि सर्वप्रथम आज्ञापालनात मान तुकवणारा मीच आहे. قل أغير الله أبغي ربا وهو رب كل شيء ولا تكسب كل نفس إلا عليها ولا تزر وازرة وزر أخرى ثم إلى ربكم مرجعكم فينبئكم بما كنتم فيه تختلفون. सांगा, मी अल्लाहशिवाय एखादा दुसरा रब शोधावा काय? खरं पाहता तोच प्रत्येक वस्तूचा रब आहे. प्रत्येक व्यक्ती जे काही कमावते त्याला जबाबदार ती स्वतःच आहे. कोणीही ओझं उचलणारा दुसऱ्याचं ओझं उचलत नसतो. रब तुम्हा सर्वांना आपल्या रबकडे परतायचा आहे. त्यावेळी तो तुमच्यातील मतभेदांची वास्तवता तुमच्यावर प्रकट करेल. وهو الذي جعلكم خلائف الأرض ورفع بعضكم فوق بعض درجات ليبلوكم فيما آتاكم إن ربك سريع العقاب وإنه لغفور رحيم. तोच आहे की ज्यानं तुम्हाला भूतलावरील खलिफा नायब बनवला आणि तुमच्यापैकी काहींच्या तुलनेत अधिक उच्च दर्जे बहाल केले की ज्यायोगे जे काही तुम्हाला दिलं आहे त्यात तुमची परीक्षा घ्यावी. निसंशय तुमचा रब शिक्षा देण्यातही अत्यंत द्रुतगामी आहे आणि फार क्षमाशील आणि दया करणारा देखील आहे. अल्लाहच्या नावाने जो असी मेहरबान दयावान आहे. अलिफ كتاب أنزل إليك فلا يكن في صدرك حرج منه لتنذر به وذكرى للمؤمنين. अलिफ लाम मीम स्वाद हा ग्रंथ आहे जो तुमच्याकडे उतरवला गेला आहे, म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुमच्या मनात यासंबंधी कोणताही संकोच असू नये. हा उतरवण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही याच्याद्वारे नकार देणाऱ्यांना भय दाखवावं आणि इमान आणणाऱ्या लोकांना उपदेश व्हावा. اتبعوا ما أنزل إليكم من ربكم ولا تتبعوا من دونه أولياء قليلا ما تذكرون. लोकहो, जे काही तुमच्या रबकडून तुमच्यावर उतरवलं गेलं आहे त्याचं अनुसरण करा आणि आपल्या रबला सोडून अन्य पालकांचं अनुसरण करू नका, पण तुम्ही उपदेश कमीच मानता. وكم من قرية أهلكناها فجاءها
بأسنا بياتا أو هم قائلون فما كان دعواهم إذ جاءهم بأسنا إلا أن قالوا إنا كنا ظالمين. कित्येक वस्त्या आहेत ज्यांना मी नष्ट केलं. त्यांच्यावर आमचा प्रकोप अकस्मात रात्रीच्या वेळी कोसळला अथवा दिवसाढवळ्या अशा समय आला जेव्हा ते विश्रांती घेत होते. आणि जेव्हा आमचा प्रकोप त्यांच्यावर आला तेव्हा त्यांच्या तोंडात याशिवाय कोणतीही पुकार नव्हती की खरोखरीच आम्ही अत्याचारी होतो. فَلَنَسْأَلَنَّ الَّذِينَ أُرْسِلَ إِلَيْهِمْ وَلَنَسْأَلَنَّ الْمُرْسَلِينَ. म्हणून खचितच हे होणार आहे की आम्ही त्या लोकांना जाब विचारावं ज्यांच्याकडे आम्ही प्रेषित पाठवले आहेत आणि प्रेषितांना देखील विचारू की त्यांनी संदेश पोहोचवण्याचं कर्तव्य कितपत पार पाडलं आणि त्यांना त्याचं काय उत्तर मिळालं. فَلَنَقُصَّنَّ عَلَيْهِمْ بِعِلْمٍ وَمَا كُنَّا غَائِبِينَ. मग आम्ही स्वतः संपूर्ण ज्ञानानिशी पूर्ण अहवाल त्यांच्या समोर मांडू. बरं, आम्ही कुठे गायब तर नव्हतो ना. وَالْوَزْنُ يَوْمَئِذٍ الْحَقُّ فَمَنْ ثَقُلَتْ مَوَازِينُهُ فَأُولَئِكَ هُمُ الْمُفْلِحُونَ وَمَنْ خَفَّتْ مَوَازِينُهُ فَأُولَئِكَ الَّذِينَ خَسِرُوا أَنفُسَهُمْ بِمَا كَانُوا بِآيَاتِنَا يَظْلِمُونَ. आणि वजन त्या दिवशी ऐन सत्य असेल. ज्यांचे पारडे जड असतील तेच सफलता प्राप्त करणारे असतील आणि ज्यांचे पारडे हलके असतील तेच स्वतःला तोट्यात टाकणारे असतील, कारण ते आमच्या आयतींशी जुलमी वर्तन करत राहिले होते. وَلَقَدْ مَكَّنَّاكُمْ فِي الْأَرْضِ وَجَعَلْنَا لَكُمْ فِيهَا مَعَايِشَ قَلِيلًا مَا تَشْكُرُونَ. आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी वसवलं आणि तुमच्यासाठी येथे जीवन सामुग्री उपलब्ध केली, परंतु तुम्ही लोक कमीच कृतज्ञता व्यक्त करता. وَلَقَدْ خَلَقْنَاكُمْ ثُمَّ صَوَّرْنَاكُمْ ثُمَّ قُلْنَا لِلْمَلَائِكَةِ اسْجُدُوا لِآدَمَ فَسَجَدُوا إِلَّا إِبْلِيسَ لَمْ يَكُنْ مِنَ السَّاجِدِينَ. आम्ही तुमच्या निर्मितीचा प्रारंभ केला, मग तुम्हाला स्वरूप दिलं, मग फरिश्त्यांना सांगितलं की आदमला सजदा करा. या आज्ञेनुसार सर्वांनी सजदा केला, पण इब्लीस सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही. قال ما منعك ألا تسجد إذ أمرتك قال أنا خير منه خلقتني من نار وخلقته من طين. विचारलं, तुला कोणत्या गोष्टीनं सजदा करण्यापासून रोखलं जेव्हा की मी तुला आज्ञा दिली होती? म्हणाला, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तू मला अग्नीपासून निर्माण केलं आणि त्याला मातीपासून. قال فاهبط منها فما يكون لك أن تتكبر فيها فاخرج إنك من الصاغرين. फरमावलं, असं होय तर तू येथून खाली उतर. तुला अधिकार नाही की येथे मोठेपणाचा अहंकार करावा. चालता हो की वस्तुतः तू यांच्यापैकी आहेस जे स्वतः आपला अपमान इच्छितात. قال أنظرني إلى يوم يبعثون قال إنك من المنظرين. तो म्हणाला, मला त्या दिवसापर्यंत सवलत दे जेव्हा की हे सर्व दुसऱ्यांदा उत्थापित केले जातील. फरमावलं, तुला सवलत आहे. قال فبما أغويتني لأقعدن لهم صراطك المستقيم. म्हणाला, बरं तर ज्या तऱ्हेनं तू मला मार्गभ्रष्ट केला आहेस, मी सुद्धा आता तुझ्या सरळ मार्गावर या मानवाच्या पातळीवर राहीन. ثم لآتينهم من بين أيديهم ومن خلفهم وعن أيمانهم وعن شمائلهم ولا تجد أكثرهم شاكرين. पुढून आणि मागून, उजवीकडून आणि डावीकडून चोहू बाजूंनी मी त्यांना घेरेन आणि तुला त्यांच्यापैकी बहुतेक कृतज्ञ आढळणार नाहीत. قال اخرج منها مذءوما مدحورا لمن تبعك منهم لأملأن جهنم منكم أجمعين. फरमावलं, चालता हो इथून अपमानित आणि ठोकरलेला. विश्वास ठेव की यांच्यापैकी जे तुझं अनुकरण करतील तुझ्यासहित त्या सर्वांनीशी जहन्नम भरून टाकेन.
وَيَا آدَمُ اسْكُنْ أَنْتَ وَزَوْجُكَ الْجَنَّةَ فَكُلَا مِنْ حَيْثُ شِئْتُمَا وَلَا تَقْرَبَا هَذِهِ الشَّجَرَةَ فَتَكُونَا مِنَ الظَّالِمِينَ. आणि हे आदम, तू आणि तुझी पत्नी दोघं या जन्नतमध्ये राहा. जेथे जी जिन्नस खाण्याची तुमची इच्छा असेल ती खा, परंतु त्या वृक्षाजवळ फिरकू नका, नाहीतर जालिमांपैकी व्हाल. فوسوس لهما الشيطان ليبدي لهما ما وري عنهما من سوآتهما وقال ما نهاكما ربكما عن هذه الشجرة إلا أن تكونا ملكين أو تكونا من الخالدين. मग शैताननं त्यांना बहकवलं, जेणेकरून त्यांचं गुप्तांग जे एकमेकापासून लपवलं गेलं होतं त्यांच्यासमोर उघड करावं. त्यानं त्या दोघांना सांगितलं, तुमच्या रबनं तुम्हाला या वृक्षाची जी मनाई केली आहे त्याचं कारण याशिवाय काहीही नाही की एखाद्या वेळेला तुम्ही फरिश्ते बनू नये अथवा तुम्हाला चिरंतन आयुष्य लाभू नये. وقاسمهما إني لكما لمن الناصحين فدلاهما بغرور فلما ذاقا الشجرة بدت لهما سوآتهما وطفقا يخصفان عليهما من ورق الجنة وناداهما ربهما ألم أنهكما عن تلكما الشجرة وأقل لكما إن الشيطان لكما عدو مبين. आणि त्यानं शपथ घेऊन त्यांना सांगितलं की मी तुमचा खरा हितचिंतक आहे. अशा प्रकारे त्या दोघांना फसवून त्यानं हळूहळू आपल्या वळणावर आणलं. सरतेशेवटी जेव्हा त्यांनी त्या वृक्षाचा आस्वाद घेतला तेव्हा त्यांचं लज्जांग एकमेकासमोर उघडं झालं आणि ते आपल्या अंगांना जन्नतच्या पानांनी झाकू लागले. तेव्हा त्यांच्या रबनं त्यांना पुकारलं, काय मी तुम्हाला त्या वृक्षापासून रोखलं नव्हतं आणि म्हटलं नव्हतं की शैतान तुमचा उघड शत्रू आहे. قَالَا رَبَّنَا ظَلَمْنَا أَنفُسَنَا وَإِن لَّمْ تَغْفِرْ لَنَا وَتَرْحَمْنَا لَنَكُونَنَّ مِنَ الْخَاسِرِينَ. दोघं बोलते झाले, हे रब, आम्ही स्वतःवर जुलूम केला. जर आता तू आम्हाला क्षमा केली नाहीस आणि दया केली नाहीस तर खचितच आम्ही नष्ट होऊ. قَالَ اهْبِطُوا بَعْضُكُمْ لِبَعْضٍ عَدُوٌّ وَلَكُمْ فِي الْأَرْضِ مُسْتَقَرٌّ وَمَتَاعٌ إِلَى حِينٍ قَالَ فِيهَا تَحْيَوْنَ وَفِيهَا تَمُوتُونَ وَمِنْهَا تُخْرَجُونَ. फरमावलं, उतरा, तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात आणि तुमच्यासाठी एका विशिष्ट मुदतीपर्यंत पृथ्वीवरच निवासस्थान आणि जीवनसामग्री आहे. आणि फरमावलं, तेथेच तुम्हाला जगणं आणि तेथेच मरणं आहे आणि त्यातूनच तुम्हाला सरतेशेवटी काढलं जाईल. يا بني آدم قد أنزلنا عليكم لباسا يواري سوآتكم وريشا ولباس التقوى ذلك خير ذلك من آيات الله لعلهم يذكرون. हे आदमच्या मुलांनो, आम्ही तुमच्यासाठी पोशाख उतरवला आहे की तुमच्या शरीरातील लज्जांगांना झाकावं आणि तुमच्यासाठी शरीर रक्षण आणि भूषणाचं साधन देखील व्हावं. आणि सर्वोत्तम पोशाख ईशभायाचा पोशाख होय. ही अल्लाहच्या निशाण्यांपैकी एक निशाणी आहे. कदाचित लोकांनी यापासून धडा घ्यावा. يا بني آدم لا يفتننكم الشيطان كما أخرج أبويكم من الجنة ينزع عنهما لباسهما ليريهما سوآتهما إنه يراكم هو وقبيله من حيث لا ترونهم إنا جعلنا الشياطين أولياء للذين لا يؤمنون. हे आदमच्या मुलांनो, असं होऊ नये की शैताननं तुम्हाला पुन्हा तसंच उपद्रवामध्ये गुंतवावं, ज्याप्रमाणे त्यानं तुमच्या आईवडिलांना जन्नतमधून काढवलं होतं आणि त्यांचे पोशाख त्यांच्यावरून उतरवले होते, जेणेकरून त्यांचे गुप्तांग एकमेकासमोर उघडे करावेत. तो आणि त्याचे सोबती तुम्हाला अशा ठिकाणाहून पाहतात की जेथून तुम्ही त्यांना पाहू शकत नाही. या शैतानांना आम्ही त्या लोकांचे पालक बनवलं आहे जे ईमान आणत नाहीत. وَإِذَا فَعَلُوا فَاحِشَةً قَالُوا وَجَدْنَا عَلَيْهَا آبَاءَنَا وَاللَّهُ أَمَرَنَا بِهَا قُلْ إِنَّ اللَّهَ لَا يَأْمُرُ بِالْفَحْشَاءِ أَتَقُولُونَ عَلَى اللَّهِ مَا لَا تَعْلَمُونَ. हे लोक जेव्हा एखादं लज्जास्पद कृत्य करतात तेव्हा ते म्हणतात की आमचे वाडवडील याच रीतीवर आम्हाला आढळले आहेत आणि अल्लाहनेच आम्हाला असं करण्याची आज्ञा दिली आहे.
यांना सांगा की अल्लाह निर्लज्जतेची आज्ञा कदापि देत नसतो. काय तुम्ही अल्लाहचं नाव घेऊन त्या गोष्टी सांगता ज्यांच्या संबंधी तुम्हाला ज्ञान नाही की त्या अल्लाहकडून आहेत? قل أمر ربي بالقسط وأقيموا وجوهكم عند كل مسجد وادعوه مخلصين له الدين كما بدأكم تعودون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की माझ्या रबनं तर सचोटी आणि न्यायाची आज्ञा दिली आहे आणि त्याची आज्ञा तर अशी आहे की प्रत्येक उपासनेत आपला रोख नीट ठेवा आणि त्यालाच पुकारा. आपला धर्म त्याच्यासाठी निर्भय ठेवून ज्या प्रकारे त्यानं आता तुम्हाला निर्माण केला आहे तसंच तुम्ही पुन्हा निर्माण केले जाल. फरीqan हदा व फरीqan हक्क अलैहिम الضलाला इन्नहुम इत्तखذु الشयातीन औलिया मिन दूनिल्लाहि वयहसबून अन्नहुम मुहतदून. एका जमातीला तर त्यानं सरळ मार्ग दाखवला आहे, पण दुसऱ्या जमातीवर तर मार्गभ्रष्टता चिटकून बसले आहे, कारण त्यांनी अल्लाहऐवजी शैतानांना आपले पालक बनवलं आहे आणि ते समजतात की आम्ही सरळ मार्गावर आहोत. या बनी आदम खुदू झीनतकुम इंद कुल्ली मस्जिद वकुलू वश्रबू वला तुस्रिफू इन्नहु ला युहिब्बुल मुस्रिफीन. हे आदमच्या मुलांनो, प्रत्येक उपासनेच्या प्रसंगी आपल्या भूषणानं सुशोभित राहा आणि खा प्या आणि मर्यादांचं उल्लंघन करू नका. अल्लाह मर्यादेच्या बाहेर जाणाऱ्यांना पसंत करत नाही. قل من حرم زينة الله التي أخرج لعباده والطيبات من الرزق قل هي للذين آمنوا في الحياة الدنيا خالصة يوم القيامة كذلك نفصل الآيات لقوم يعلمون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की कोणी अल्लाहच्या त्या भूषणाला हराम करून टाकलं ज्याला अल्लाहनं आपल्या दासांसाठी काढले होते आणि कोणी अल्लाहनं प्रदान केलेल्या विशुद्ध वस्तूंना मनाई केली. सांगा, या साऱ्या वस्तू ऐहिक जीवनात सुद्धा इमान आणणाऱ्यांसाठी होत आणि कयामतच्या दिवशी तर खास त्यांच्यासाठीच असतील. अशा प्रकारे आम्ही आपल्या गोष्टी स्पष्टपणे मांडतो त्या लोकांसाठी ज्यांना ज्ञान आहे. قل إنما حرم ربي الفواحش ما ظهر منها وما بطن والإثم والبغي بغير الحق وأن تشركوا بالله ما لم ينزل به سلطانا وأن تقولوا على الله ما لا تعلمون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की माझ्या रबनं ज्या वस्तू हराम केल्या आहेत त्या तर अशा आहेत: निर्लज्जपणाची कामं, मग ते उघड असोत अथवा झाकलेले, आणि पाप आणि सत्याच्या विरोधात अतिरेक, आणि असं की अल्लाहबरोबर तुम्ही एखाद्या अशाला भागीदार करावं ज्याच्या संबंधात त्यानं कोणतंही प्रमाण उतरवलं नाही, आणि असं की अल्लाहच्या नावानं तुम्ही एखादी असली गोष्ट सांगावी जिच्या संबंधी तुम्हाला ज्ञान नसावं की ती खरोखर त्यानंच फरमावली आहे. وَلِكُلِّ أُمَّةٍ أَجَلٌ فَإِذَا جَاءَ أَجَلُهُمْ لَا يَسْتَأْخِرُونَ سَاعَةً وَلَا يَسْتَقْدِمُونَ. प्रत्येक जनसमुदायाकरता एक निश्चित कालावधीची सवलत ठरलेली आहे. मग जेव्हा एखाद्या जनसमुदायाचा कालावधी भरून येतो तेव्हा एक क्षणभर देखील मागे पुढे होत नाही. يا بني آدم إما يأتينكم رسل منكم يقصون عليكم آياتي فمن اتقى وأصلح فلا خوف عليهم ولا هم يحزنون. आणि ही गोष्ट अल्लाहनं उत्पत्तीच्या प्रारंभी स्पष्ट करून टाकली होती की हे आदमच्या मुलांनो, लक्षात ठेवा, जर तुमच्यापाशी खुद्द तुमच्यापैकीच असे प्रेषित आले जे तुम्हाला माझ्या आयती ऐकवत असतील तर जो कोणी अवैज्ञेपासून दूर राहील आणि आपल्या वर्तणुकीत सुधारणा घडून आणेल त्याच्यासाठी कोणतंही भय अथवा दुःखाचा प्रसंग नाही. والذين كذبوا بآياتنا واستكبروا عنها أولئك أصحاب النار هم فيها خالدون. आणि जे लोक आमच्या आयती खोट्या ठरवतील आणि त्यांच्या विरोधात शिरजोरी दाखवतील तेच दोजकवासी नरकवासी असतील जेथे ते सदैव राहतील. فمن أظلم ممن افترى على الله كذبا أو كذب بآياته
أولئك ينالهم نصيبهم من الكتاب حتى إذا جاءتهم رسلنا يتوفونهم قالوا أين ما كنتم تدعون من دون الله قالوا ضلوا عنا وشهدوا على أنفسهم أنهم كانوا كافرين. बरं, त्याहून मोठा अत्याचारी इतर कोण असेल ज्यानं निव्वळ खोट्या गोष्टी रचून अल्लाहशी त्याचा संबंध जोडावा अथवा अल्लाहच्या सत्य आयतींना खोटं लेखावं? अशी माणसं आपल्या भाग्यलिखिताप्रमाणे आपला वाटा घेत राहतील. इतपावेतो किती घटका येऊन ठेपेल जेव्हा आमचे पाठवलेले फरिश्ते त्यांचे प्राणहरण करण्याकरता पोहोचतील. त्यावेळेला ते त्यांना विचारतील की सांगा, आता कोठे आहेत तुमचे आराध्य दैवत ज्यांचा तुम्ही अल्लाहच्या ऐवजी धावा करत होता? ते सांगतील, ते सर्व आम्हापासून लोप पावले. ते स्वतः आपल्या विरुद्ध साक्ष देतील की खरोखरच आम्ही सत्य नाकारणारे होतो. قال ادخلوا في أمم قد خلت من قبلكم من الجن والإنس في النار كلما دخلت أمة لعنت أختها حتى إذا اداركوا فيها جميعا قالت أخراهم لأولاهم ربنا هؤلاء أضلونا فآتهم عذابا ضعفا من النار قال لكل ضعف ولكن لا تعلمون. अल्लाह फरमावेल, जा तुम्ही सुद्धा या जहन्नम मध्ये दाखल व्हा ज्यात तुमच्यापूर्वी होऊन गेलेले जिन आणि मानव समूह दाखल झाले आहेत. प्रत्येक गट जेव्हा नरकात प्रवेश करील तेव्हा तो आपल्या पुढे गेलेल्या गटाचा धिक्कार करत प्रवेश करील. इतपावेतो की जेव्हा सर्व तेथे जमा होतील तेव्हा प्रत्येक नंतरचा गट आपल्या अगोदरच्या गटासंबंधी सांगेल की हे रब, हे लोक होते ज्यांनी आम्हाला मार्गभ्रष्ट केलं, म्हणून यांना अग्नीची दुप्पट यातना दे. उत्तरादाखल फरमावण्यात येईल, प्रत्येकासाठी दुप्पटच यातना आहे, परंतु तुम्ही जाणत नाही. وقالت أولاهم لأخراهم فما كان لكم علينا من فضل فذوقوا العذاب بما كنتم تكسبون. आणि पहिला गट सुद्धा दुसऱ्या गटाला सांगेल, जर आम्ही दोषास पात्र होतो तर तुम्हालाच आमच्यावर कोणतं श्रेष्ठत्व प्राप्त होतं. आता आमच्या कमाईचा परिणाम म्हणून प्रकोपाचा आस्वाद घ्या. إن الذين كذبوا بآياتنا واستكبروا عنها لا تفتح لهم أبواب السماء ولا يدخلون الجنة حتى يلج الجمل في سم الخياط وكذلك نجزي المجرمين. खात्री बाळगा, ज्या लोकांनी आमच्या आयती खोट्या ठरवल्या आणि त्यांच्या विरोधात शिरजोरी दाखवली आहे त्यांच्यासाठी आकाशाची दारं कदापि उघडली जाणार नाहीत. त्यांचा जन्नतमध्ये प्रवेश तितकाच अशक्य आहे जितका सुईच्या छिद्रातून उंटाचं जाणं. अपराध्यांना आमच्यापाशी असाच बदला मिळत असतो. لهم من جهنم مهاد ومن فوقهم غواش وكذلك نجزي الظالمين. त्यांच्यासाठी नरकाचंच अंथरूण असेल आणि नरकाचंच पांघरूण असेल. हेच आहे ते फळ जे आम्ही अत्याचाऱ्यांना देत असतो. والذين آمنوا وعملوا الصالحات لا نكلف نفسا إلا وسعها أولئك أصحاب الجنة هم فيها خالدون. ونزعنا ما في صدورهم من غل تجري من تحتهم الأنهار وقالوا الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله لقد جاءت رسل ربنا بالحق ونودوا أن تلكم الجنة أورثتموها بما كنتم تعملون. त्याच्या उलट ज्या लोकांनी आमच्या आयती मान्य केल्या आहेत आणि सत्कृत्य केली आहेत आणि या बाबतीत आम्ही प्रत्येकाला त्याच्या ऐपतीप्रमाणे जबाबदार ठरवत असतो, ते जन्नतवासी आहेत जेथे ते सदैव राहतील. त्यांच्या हृदयात एक दुसऱ्या विरुद्ध जी मलिनता असेल ती आम्ही दूर करू.
त्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि ते सांगतील, स्तुती फक्त अल्लाह करताच आहे, ज्यानं आम्हाला हा मार्ग दाखवला. आम्ही स्वतः मार्ग प्राप्त करू शकलो नसतो जर अल्लाहनं आमचं मार्गदर्शन केलं नसतं. आमच्या रबनं पाठवलेले प्रेषित खरोखर सत्यच घेऊन आले होते. त्यावेळेला वाणी ऐकू येईल, ही जन्नत ज्याचे तुम्ही वारस बनवले गेले आहात ती तुम्हाला त्या कृत्याच्या मोबदल्यात मिळाली आहे जी तुम्ही करत राहिला होता. ونادى أصحاب الجنة أصحاب النار أن قد وجدنا ما وعدنا ربنا حقا فهل وجدتم ما وعد ربكم حقا قالوا نعم فأذن مؤذن بينهم اللعنة الله على الظالمين الذين يصدون عن سبيل الله ويبغونها عوجا وهم بالآخرة كافرون. मग हे जन्नतमधील लोक दोजखमधील लोकांना हाक देऊन म्हणतील, आम्हाला ते वायदे सत्य आढळले जे आमच्या रबनं आमच्याशी केले होते. तुम्हाला देखील ते वायदे सत्य आढळले काय जे तुमच्या रबनं केले होते? ते उत्तर देतील, होय. तेव्हा एक हाक देणारा त्यांच्या दरम्यान हाक देईल की अल्लाहकडून धिक्कार असो त्या अत्याचारी लोकांचा जे अल्लाहच्या मार्गापासून लोकांना रोखत होते आणि त्याला वक्र बनवू इच्छित होते आणि परलोकाचा इन्कार करणारे होते. وبينهما حجاب وعلى الأعراف رجال يعرفون كلا بسيماهم ونادوا أصحاب الجنة أن سلام عليكم لم يدخلوها وهم يطمعون. या दोन्ही गटांच्या दरम्यान एक आडोसं राहिला असेल ज्याच्या उंचवट्यावर आराफवर काही अन्य लोक असतील. हे प्रत्येकाला त्याच्या मृद्रावलोकनाने ओळखतील आणि जन्नतवासियांना हाक देऊन सांगतील की तुमचं कल्याण असो. हे लोक जन्नतमध्ये दाखल तर झाले नसतील परंतु तिचे उमेदवार असतील. وَإِذَا صُرِفَتْ أَبْصَارُهُمْ تِلْقَاءَ أَصْحَابِ النَّارِ قَالُوا رَبَّنَا لَا تَجْعَلْنَا مَعَ الْقَوْمِ الظَّالِمِينَ. मग जेव्हा त्यांची दृष्टी नरकवासियांच्याकडे वळेल तेव्हा म्हणतील, हे रब, आम्हाला या अत्याचारी लोकात सामील करू नकोस. ونادى أصحاب الأعراف رجالا يعرفونهم بسيماهم قالوا ما أغنى عنكم جمعكم وما كنتم تستكبرون أهؤلاء الذين أقسمتم لا ينالهم الله برحمة ادخلوا الجنة لا خوف عليكم ولا أنتم تحزنون. मग हे आराफ उंचवट्याचे लोक दोजखच्या काही मोठमोठ्या व्यक्तींना त्यांच्या खाणाखुणांवरून ओळखून हाक देतील की पाहिलं ना तुम्ही, आज तुमच्या झुंडीही तुम्हाला उपयोगी पडल्या नाहीत आणि ती साधन सामुग्री देखील तुम्हाला उपयुक्त ठरली नाही ज्यांना तुम्ही मोठ्या अभिमानास्पद वस्तू समजत होता. आणि ते जन्नतवासी लोक तेच नव्हते काय की ज्यांच्याविषयी तुम्ही शपथा घेऊन सांगत होता की त्यांना तर अल्लाह आपल्या कृपेतून काहीच देणार नाही. आज यांना सांगण्यात आलं की दाखल व्हा जन्नतीत, तुम्हासाठी भयही नाही आणि दुःख देखील नाही. ونادى أصحاب النار أصحاب الجنة أن أفيضوا علينا من الماء أو مما رزقكم الله قالوا إن الله حرمهما على الكافرين الذين اتخذوا دينهم لهوا ولعبا وغرتهم الحياة الدنيا فاليوم ننساهم كما نسوا لقاء يومهم هذا وما كانوا بآياتنا يجحدون. नरकातील लोक स्वर्गातील लोकांना हाक देतील की थोडंसं पाणी आम्हावर होता अथवा जी रोजी अल्लाहनं तुम्हाला दिली आहे त्यातीलच काहीतरी आमच्याकडे टाका. ते उत्तर देतील की अल्लाहनं या दोन्ही वस्तू त्या सत्याचा इन्कार करणाऱ्या लोकांकरता हराम केल्या आहेत ज्यांनी आपल्या धर्माला खेळ आणि मनोरंजन बनवलं होतं आणि ज्यांना ऐहिक जीवनानं भुरळ पाडली होती. अल्लाह फरमावतो की आज आम्ही सुद्धा त्यांना त्याचप्रमाणे विसरून जाऊ ज्याप्रमाणे ते या दिवसाच्या भेटीला विसरत राहिले आणि आमच्या आयतींचा इन्कार करत राहिले. وَلَقَدْ جِئْنَاهُمْ بِكِتَابٍ فَصَّلْنَاهُ عَلَى عِلْمٍ هُدًى وَرَحْمَةً لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ. आम्ही या लोकांपर्यंत एक असा ग्रंथ आणलेला आहे ज्याला आम्ही ज्ञानाच्या आधारे तपशीलवार बनवला आहे आणि जो ईमान आणणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि कृपा आहे. هل ينظرون إلا تأويله يوم يأتي تأويله يقول الذين
أوتوه من قبل قد جاءت رسل ربنا بالحق فهل لنا من شفعاء فيشفعوا لنا أو نرد فنعمل غير الذي كنا نعمل قد خسروا أنفسهم وضل عنهم ما كانوا يفترون. आता काय हे लोक त्याच्याशिवाय इतर एखाद्या गोष्टीची वाट पाहत आहेत की तो शेवट समोर यावा ज्याची वार्ता हा ग्रंथ देत आहे. ज्या दिवशी तो शेवट प्रत्यक्षात येईल तेव्हा तेच लोक ज्यांनी पूर्वी त्याला दुर्लक्षिलं होतं म्हणतील, खरोखर आमच्या रबचे प्रेषित सत्य घेऊन आले होते. मग काय आता आम्हाला काही शिफारस करणारे मिळतील की ज्यांनी आमच्यासाठी शिफारस करावी, अथवा आम्हाला पुन्हा परत पाठवलं जावं जेणेकरून जे काही आम्ही पूर्वी करत होतो त्याऐवजी आता दुसऱ्या पद्धतीने कार्य करून दाखवावं. त्यांनी स्वतःला नुकसानीत घातलं आणि ते सर्व असत्य जे त्यांनी रचलं होतं ते त्याच्यापासून आज हरवले. إن ربكم الله الذي خلق السماوات والأرض في 6 أيام ثم استوى على العرش يغشي الليل النهار يطلبه حثيثا والشمس والقمر والنجوم مسخرات بأمره ألا له الخلق والأمر تبارك الله رب العالمين. वस्तुतः तुमचा रब अल्लाहच आहे ज्यानं आकाशांना आणि पृथ्वीला 6 दिवसात निर्माण केलं. मग आपल्या राजसिंहासनावर अर्श विराजमान झाला जो रात्रीला दिवसावर झाकतो आणि परत दिवस रात्रीच्या पाठीमागे धावत येतो. ज्यानं सूर्य, चंद्र आणि तारे निर्माण केले सर्व त्याच्या फरमानाच्या अधीन आहेत. समजून घ्या त्याची सृष्टी आहे आणि त्याचाच हुकूम आहे. फार बरकतवाला आहे अल्लाह, सर्व विश्वाचा मालक आणि पालन करता. ادعوا ربكم تضرعا وخفية إنه لا يحب المعتدين ولا تفسدوا في الأرض بعد إصلاحها وادعوه خوفا وطمعا إن رحمة الله قريب من المحسنين. आपल्या रबला पुकारा गयावया करून आणि गुपचूप. खचितच तो मर्यादांचं उल्लंघन करणाऱ्याला पसंत करत नसतो. पृथ्वीवर उपद्रव माजू नका तेव्हा की त्यात सुधारणा झालेली आहे आणि ईश्वरालाच पुकारा भिवून आणि अभिलाषेनं. खचितच अल्लाहची कृपा सदाचारी लोकांजवळ आहे. وهو الذي يرسل الرياح بشرا بين يدي رحمته حتى إذا أقلت سحابا ثقالا سقناه لبلد ميت فأنزلنا به الماء فأخرجنا به من كل الثمرات كذلك نخرج الموتى لعلكم تذكرون. आणि तो अल्लाहच आहे जो वाऱ्यांना आपल्या कृपेच्या पुढे पुढे खुशखबरी संवेद पाठवतो. मग जेव्हा ते पाण्याने लादलेले ढग वर उचलून घेतात तेव्हा त्यांना एखाद्या मृतभूमीकडे चालना देतो आणि तेथे वृष्टी करून विविध प्रकारची फळं त्याच मृतभूमीतून काढतो. पहा, अशा प्रकारे आम्ही मृतांना मृतावस्थेतून काढतो. कदाचित तुम्ही या निरीक्षणापासून बोध घ्याल. والبلد الطيب يخرج نباته بإذن ربه والذي خبث لا يخرج إلا نكدا كذلك نصرف الآيات لقوم يشكرون. जी जमीन चांगली असते ती आपल्या रबच्या आज्ञेनं खूप फळं फुलं उगवते आणि जी निकृष्ट असते त्यापासून निकृष्ट पिकाशिवाय काहीच निघत नाही. अशाच प्रकारे आम्ही निशाण्या पुन्हा पुन्हा प्रस्तुत करतो त्या लोकांकरता जे कृतज्ञ होणारे आहेत. لقد أرسلنا نوحا إلى قومه فقال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره إني أخاف عليكم عذاب يوم عظيم. आम्ही नूह अलैहिस्सलामला त्याच्या लोकसमूहाकडे पाठवलं. त्यानं सांगितलं, हे माझ्या जाती बांधवांनो, अल्लाहची बंदगी करा, याच्या व्यतिरिक्त तुमचा कोणीच ईश्वर नाही. मला तुमच्या बाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाचं भय वाटतं. قال الملأ من قومه إنا لنراك في ضلال مبين. त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी उत्तर दिलं, आम्ही तर असे पाहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत गुरफटला आहात. قال يا قوم ليس بي ضلالة ولكني
رسول من رب العالمين أبلغكم رسالات ربي وأنصح لكم وأعلم من الله ما لا تعلمون أوعجبتم أن جاءكم ذكر من ربكم على رجل منكم لينذركم ولتتقوا ولعلكم ترحمون. नूह अलैहिस्सलामने सांगितलं, हे माझ्या जाती बांधवांनो, मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही. उलट मी सर्व जगांच्या रबचा प्रेषित आहे. मी तुम्हाला आपल्या रबचे संदेश पोहोचवतो आणि तुमचा हितचिंतक आहे. आणि मला अल्लाहकडून ते सर्व काही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही. काय तुम्हाला या गोष्टींचं आश्चर्य वाटलं की तुमच्यापाशी खुद्द तुमच्या आपल्याच जाती बांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या रबकडून आठवण आली, जेणेकरून तुम्हाला सावध करावं आणि तुम्ही कुवर्तनापासून वाचावं आणि तुम्हावर कृपा केली जावी. فكذبوه فأنجيناه والذين معه في الفلك وأغرقنا الذين كذبوا بآياتنا إنهم كانوا قوما عمين. परंतु त्यांनी त्याला खोटं ठरवलं. सरतेशेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सोबत्यांना एका नावेतून सुटका दिली आणि त्या लोकांना बुडवलं ज्यांनी आमच्या आयती खोट्या ठरवल्या होत्या. निसंशय ते लोक आंधळे लोक होते. وإلى عاد أخاهم هودا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره أفلا تتقون. आणि आजकडे आम्ही त्यांचे बंधू हूद अलैहिस्सलामला पाठवलं. त्यानं सांगितलं, हे माझ्या जाती बांधवांनो, अल्लाहची बंदगी करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही. मग काय तुम्ही कुवर्तनापासून दूर राहणार नाही? قال الملأ الذين كفروا من قومه إنا لنراك في سفاهة وإنا لنظنك من الكاذبين. त्याच्या लोकसमूहाच्या सरदारांनी जे त्याच्या गोष्टी ऐकण्यास नकार देत होते, उत्तरादाखल सांगितलं, आम्ही तर तुम्हाला बेअक्लीपणात पडलेला समजतो आणि आम्हाला वाटतं की तुम्ही खोटे आहात. قال يا قوم ليس بي سفاهة ولكني رسول من رب العالمين. त्यानं सांगितलं, हे जाती बांधवांनो, मी बेअक्लीपणात पडलेलो नाही, याउलट मी जगांच्या रबचा प्रेषित आहे. أبلغكم رسالات ربي وأنا لكم ناصح أمين. तुम्हाला आपल्या रबचे संदेश पोहोचवतो आणि तुमचा असा हितैषी आहे की ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. أوعجبتم أن جاءكم ذكر من ربكم على رجل منكم لينذركم واذكروا إذ جعلكم خلفاء من بعد قوم نوح وزادكم في الخلق بسطة فاذكروا آلاء الله لعلكم تفلحون. काय तुम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की तुमच्यापाशी स्वतः तुमच्या स्वकीयांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या रबकडून स्मरण आलं, ज्यामुळे त्यानं तुम्हाला सावध करावं. विसरू नका की तुमच्या रबनं नूह प्रेषिताच्या लोकांनंतर तुम्हाला त्याचे उत्तराधिकारी बनवलं आणि तुम्हाला खूप धडधाकड केलं. म्हणून अल्लाहच्या सामर्थ्याच्या चमत्कारांची आठवण ठेवा. आशा आहे की तुम्ही यश संपादन कराल. قالوا أجئتنا لنعبد الله وحده ونذر ما كان يعبد آباؤنا فأتنا بما تعدنا إن كنت من الصادقين. त्यांनी उत्तर दिलं, काय तू आमच्यापाशी याकरता आला आहेस की आम्ही एकट्या अल्लाहचीच उपासना करावी आणि त्यांना सोडून द्यावं ज्यांची उपासना आमचे पूर्वज करत आले आहेत? बरं, तर आण तो प्रकोप ज्याची तू आम्हाला धमकी देतोस, जर तू खरा असशील. قال قد وقع عليكم من ربكم رجس وغضب أتجادلونني في أسماء سميتموها أنتم وآباؤكم ما نزل الله بها من سلطان فانتظروا إني معكم من المنتظرين. فأنجيناه والذين معه برحمة منا وقطعنا دابر الذين كذبوا بآياتنا وما كانوا مؤمنين. त्यानं सांगितलं, तुमच्या रबनं तुमचा धिक्कार केला आणि त्याचा प्रकोप कोसळला. तुम्ही त्या नावांकरता माझ्याशी भांडता काय,
ज्याचं नामकरण तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांनी केलं आहे, ज्यांच्यासाठी अल्लाहनं कोणतंच प्रमाण उतरवलं नाही. बरं, तर तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करा आणि मी देखील तुमच्याबरोबर प्रतीक्षा करतो. सरतेशेवटी आम्ही आपल्या कृपेनं हूद अलैहिस्सलाम आणि त्याच्या सोबत्यांना वाचवलं आणि त्या लोकांचं समूळ उच्चाटन केलं ज्यांनी आमच्या आयती खोट्या ठरवल्या होत्या आणि इमान आणणारे नव्हते. وإلى ثمود أخاهم صالحا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره قد جاءتكم بينة من ربكم هذه ناقة الله لكم آية فذروها تأكل في أرض الله ولا تمسوها بسوء فيأخذكم عذاب أليم. आणि समूदकडे त्यांचे बंधू सालेह अलैहिस्सलामला पाठवलं. त्यानं सांगितलं, हे जाती बांधवांनो, अल्लाहची बंदगी करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही. तुमच्यापाशी तुमच्या रबचं उघड प्रमाण आलं आहे की अल्लाहची उंटीण तुमच्यासाठी एक निशाणी स्वरूप आहे, म्हणून हिला मोकळी सोडा की जेणेकरून ती अल्लाहच्या जमिनीत चरत राहावी. तिला कोणत्याही वाईट इराद्यानं स्पर्श करू नका, नाहीतर एक अत्यंत दुःखदायक प्रकोप तुम्हाला गाठेल. واذكروا إذ جعلكم خلفاء من بعد عاد وبوأكم في الأرض تتخذون من سهولها قصورا وتنحتون الجبال بيوتا فاذكروا آلاء الله ولا تعثوا في الأرض مفسدين. आठवा तो प्रसंग जेव्हा अल्लाहनं आज लोकांनंतर तुम्हाला त्यांचे उत्तराधिकारी बनवलं आणि तुम्हाला भूतलावर वास्तव्य प्रदान केलं की आज तुम्ही त्याच्या समतल मैदानांवर वैभवशाली महाल बनवता आणि त्याच्या पर्वतांना गृहांच्या स्वरूपात कोरता. म्हणून त्याच्या सामर्थ्याच्या चमत्कारापासून गाफील बनू नका आणि भूतलावर उपद्रव माजवू नका. قال الملأ الذين استكبروا من قومه للذين استضعفوا لمن آمن منهم أتعلمون أن صالحا مرسل من ربه قالوا إنا بما أرسل به مؤمنون. त्याच्या जातीच्या सरदारांनी ज्यांना दर्प झाला होता, दुब्या वर्गाच्या त्या लोकांना ज्यांनी इमान आणलं होतं, सांगितलं, काय तुम्हाला खरोखरच माहीत आहे की सालेह अलैहिस्सलाम आपल्या रबचा प्रेषित आहे? त्यांनी उत्तर दिलं, निसंशय ज्या संदेशासहित त्याला पाठवण्यात आला आहे ते आम्ही मान्य करतो. قال الذين استكبروا إنا بالذي آمنتم به كافرون. त्या मोठेपणाच्या वल्गना करणाऱ्यांनी सांगितलं, जी गोष्ट तुम्ही मान्य केली आहे आम्ही तिला नाकारणारे आहोत. فعقروا الناقة وعتوا عن أمر ربهم وقالوا يا صالح ائتنا بما تعدنا إن كنت من المرسلين. मग त्यांनी त्या उंटिणीला ठार मारलं आणि अत्यंत उद्धटपणे आपल्या रबची आज्ञाभंग केली आणि सालेह अलैहिस्सलामना सांगितलं की आण तो प्रकोप ज्याची तू आम्हाला धमकी देतोस, जर खरोखरच तू प्रेषितांपैकी असशील. فأخذتهم الرجفة فأصبحوا في دارهم جاثمين. सरतेशेवटी एका हादरून सोडणाऱ्या संकटानं त्यांना गाठलं आणि ते आपल्या घरात पालथेच्या पालथेच पडून राहिले. فتولى عنهم وقال يا قوم لقد أبلغتكم رسالة ربي ونصحت لكم ولكن لا تحبون الناصحين. आणि सालेह अलैहिस्सलाम हे सांगत त्यांच्या वस्तीतून बाहेर निघून गेला, हे माझ्या जाती बांधवांनो, मी आपल्या रबचा संदेश तुम्हाला पोहोचवला आणि मी तुमचं खूप हित चिंतिलं, परंतु काय करावं की तुम्हाला आपले हितचिंतक पसंतच नाही. ولوطا إذ قال لقومه أتأتون الفاحشة ما سبقكم بها من أحد من العالمين. आणि लूत अलैहिस्सलामला आम्ही प्रेषित बनवून पाठवलं. मग आठवा, जेव्हा त्यानं आपल्या लोकांना सांगितलं, काय तुम्ही असे निर्लज्ज झाला आहात की अश्लील कृत्य करता जी आमच्या अगोदर जगात कोणी केली नाहीत. إنكم لتأتون الرجال شهوة من دون النساء بل أنتم قوم مسرفون. तुम्ही स्त्रियांना सोडून पुरुषांकडून आपली कामवासना भागवता. वस्तुस्थिती अशी आहे, तुम्ही सर्वस्वी मर्यादांचं उल्लंघन करणारे लोक आहात.
وما كان جواب قومه إلا أن قالوا أخرجوهم من قريتكم إنهم أناس يتطهرون. परंतु त्याच्या लोकांचं उत्तर या व्यतिरिक्त काही नव्हतं की हाकलून द्या या लोकांना आपल्या वस्त्यातून, मोठे आले हे पवित्र आणि सोहळे बनून. فأنجيناه وأهله إلا امرأته كانت من الغابرين وأمطرنا عليهم مطرا فانظر كيف كان عاقبة المجرمين. सरतेशेवटी आम्ही नूह अलैहिस्सलाम आणि त्याच्या परिवाराला, फक्त त्याच्या पत्नीला वगळून जी मागे राहणाऱ्यांपैकी होती, वाचवून बाहेर काढलं आणि त्या जनसमुदायावर वर्षाव केला एका वृष्टीचा. मग पहा त्या अपराध्यांचा शेवट काय झाला. وإلى مدين أخاهم شعيبا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره قد جاءتكم بينة من ربكم فأوفوا الكيل والميزان ولا تبخسوا الناس أشياءهم ولا تفسدوا في الأرض بعد إصلاحها ذلكم خير لكم إن كنتم مؤمنين. आणि मदियनवासियांकडे आम्ही त्यांचे बंधू शुएब अलैहिस्सलाम याला पाठवलं. त्याने सांगितलं, हे जाती बांधवांनो, अल्लाहची बंदगी करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही. तुमच्यापाशी तुमच्या रथचं स्पष्ट मार्गदर्शन आलं आहे, म्हणून वजन आणि माप पूर्णपणे करा. लोकांना त्यांच्या जिन्सीत घाटा देऊ नका आणि भूतलावर उपद्रव माजू नका, जेव्हा की त्याची सुधारणा झाली आहे. यातच तुमचं भलं आहे, जर खरोखरीच तुम्ही इमानवाले आहात. ولا تقعدوا بكل صراط توعدون وتصدون عن سبيل الله من آمن به وتبغونها عوجا واذكروا إذ كنتم قليلا فكثركم وانظروا كيف كان عاقبة المفسدين. आणि जीवनाच्या प्रत्येक मार्गावर वाटमारे बनून बसू नका की तुम्ही लोकांना भयग्रस्त करावं, आणि इमान आणणाऱ्या लोकांना अल्लाहच्या मार्गापासून तुम्ही रोखत राहावं आणि सरळ मार्गाला वक्र बनवण्यासाठी तुम्ही उत्सुक व्हावं. आठवा तो काळ जेव्हा तुम्ही अल्प होता, मग अल्लाहनं तुम्हाला बहुसंख्य बनवलं, आणि डोळे उघडून पहा की जगात उपद्रव माजवणाऱ्या लोकांचा काय शेवट झाला आहे. وَإِن كَانَ طَائِفَةٌ مِّنكُمْ آمَنُوا بِالَّذِي أُرْسِلْتُ بِهِ وَطَائِفَةٌ لَّمْ يُؤْمِنُوا فاصبروا حتى يحكم الله بيننا وهو خير الحاكمين. जर तुमच्यापैकी एक गट त्या शिकवणुकीवर ज्याच्या सहित मला पाठवण्यात आला आहे इमान आणीत आहे, आणि दुसरा गट इमान आणत नाही, तर संयमानं पाहत राहा इतपाव येतो की अल्लाहनं आमच्या दरम्यान निर्णय लावावा, आणि तोच सर्वोत्तम न्याय निवाडा करणारा आहे.